नमस्कार. मागील व्हिडिओमध्ये आपण रांजण, कोळंबे किंवा पाण्याच्या टंकीचा बेस कसा बनवायचा हे बघत असताना आपण चिखल कसा तयार करायचा, याचं मटेरियल कसं तयार करायचं, काय मटेरियल लागतं, त्यापासून चिखल कसा तयार करायचा हे बघितलेलं आहे. आता कोळंबे संपल्यानंतर आपल्याला डायरेक्ट पाण्याची पीप तयार करायची आहे. त्यासाठी आपल्याला 2-2, 3-3 दिवस रांजणी तयार करायला लागते. म्हणून हा नवीन प्रयोग म्हणून मी बकेटमध्ये थापटी करून बुडाला टाकली. ही 20 लिटरची बकेट आहे. याच्या बुडाला थापटी टाकली. थापटी टाकल्यानंतर चपट्या चट्या करून त्याचे तुकडे करून 4 चपट्या आतमध्ये लावल्या आणि ते एकाशी चिटकून एक जीव करून घेतली. ते आपण समोर पाहत आहात. त्याचे सर्व जॉईंट आपण जोडून घेतलेले आहेत. तरी पण बकेट आणि चिखलाचा समोरचा भाग याच्यामध्ये आतल्या साईडनी जे जॉईंट बरोबर चिटकलेले नाहीत अशी दिसते, ते ज्या वेळेस आपण बकेटमधून हा साच्यामधून आपला ढाचा बाहेर काढू त्यावेळेस हे जॉईंट आपल्याला व्यवस्थितरित्या बुजून घेणे आवश्यक असते. आता हे झाल्यानंतर आपण याच्यावर बकेटच्या वर 3 बोटाची लेवल तयार केलेली आहे. ती लेवल तयार करून आता पुढचा टप्पा येईपर्यंत ही सुकून दिलेली आहे आणि आता वरचा भाग तयार करण्यासाठी एक लेअर आपण देत आहोत. त्याच्यासाठी हातावर थोडी थोडी वळकुटी करून आपल्याला जितकं पाहिजे वर आणखी हाईट त्याची आपण त्याप्रमाणे थोडे थोडे चिखल चिटकून त्याला एक जीव करून घेणार आहोत. आता हळूहळू आपण पूर्ण लेअर चिटकवलेली आहेत. त्याला आता एकसारखे करून घ्यावे लागेल. एकसारखे करून घेतले की मग आता पुढचा भाग आपल्याला तयार करून घेता येऊ शकेल. या लेअर नंतर पुढची हाईट वाढविण्याचे काम आता संपलेले आहे. म्हणून याला थोडे स्ट्रेट म्हणजे सरळ वरच्या साईडनी 1-1.5 बोटाचं पट्टी अशी सरळ करणे आवश्यक असते. म्हणजे
आपण जे आता नंतर काठ चिटकविणार आहोत किंवा काठ त्यावर जॉईंट करणार आहोत, दोन्ही पद्धतीने आपल्याला त्यावर काठ लावता येऊ शकेल. म्हणून ते दोन बोटाची पट्टी आपण तयार केलेली आहे, जी सरळ आहे. पूर्वी रांजणाचे किंवा याचे काठ लावताना एक त्याच्यावर एक पट्टी चिटकून, असा चिखल चिटकून त्यावर हाताने असं दाबून हे करून कपड्यांनी मग त्याला काठाचा आकार बनविला जातो. तोही सुरेख दिसतो. पण आता हे छोट्या चाकावर इलेक्ट्रिकल चाक जे आहे ते अत्यंत फास्ट आणि कॉन्स्टन्स आहे. पूर्वीचे चाक हेलकावे मारायचे, अशी स्पीड कमी झाली म्हणजे असं थोडंसं डुलायचे, हात कमी जास्त झाला म्हणून ती मग लेअर बरोबर होत नस. आता याला पाहिजे तसं आपण आकार देऊन याचे काठ बनवू शकतो. काठ बनल्यानंतर तो काढून घेऊन थोडा आपल्याला सुकून द्यावा लागतो आणि सुकल्यानंतर करेक्ट याचे माप घेऊनच तो करावा लागतो, नाही तर कमी जास्त होऊन मग ते बरोबर दिसत नाही आणि बरोबर बसतही नाही. या दोन्ही गोष्टी टाळण्यासाठी तोंडाची मेजरमेंट आणि त्या हिशोबाने आपल्याला चाकावर करायचा तोंडाचा साईज आकार आपल्याला बघून घेऊनच करावा लागतो. तर हे आता हे लेअर देण्याचे काम संपलेले आहे. आता आपल्याला चाकावर त्याचे काठ बनविण्यासाठी चाकावर घ्यावायचे आहे. आपण तो बनविलेला बेस बकेटमधला खाली उतरून ठेवून त्याचा काठ बनविण्यासाठी चाकावर चिखल टाकून तयार करत आहोत. त्याचे एकदा मेजरमेंट घेतलेलेच आहे, परंतु घेतलेले मेजरमेंट, मोजमाप आणि तयार होत असलेल्या तोंडाचा आकार त्याच्याशी जुळेल अशा हिशोबाने माप घ्यावे लागते. आपण आता या पीपसाठी तोंड किंवा काठ बनविण्याचे काम करीत आहेत. याचे मेजरमेंट घेऊनच करणं आवश्यक असते, म्हणून नाहीतर मग दोघांची साईज लहान मोठी होऊन ते बरोबर बसत नाही आणि तेढा बेंग दिसते. म्हणून आपण त्याची मेजरमेंट घेतलेली आहे. खालचा काठाचा बेस, खालची साईज आणि ह्यात पीपच्या वरच्या तोंडाची साईज, दोन्हीचा आकार सारखा करून आता आपण ही तयार केलेली आहे. आणि त्याला एकदा काढून घेतल्यानंतर एक तासची गरज नाही,
उन्हाळ्याचे दिवस आहेत म्हणून एक 15-20 मिनिटं थोडासा चिखल ऊन असल्यामुळे दुपारची वेळ असल्यामुळे 15-20 मिनिटात हा चिखल सुकेल. आता 15 ते 20 मिनिटं होत झालेली असल्यामुळे आपण ते पीपच्या वरच्या बाजूला चिटकिले आहे. जास्त वाळलेले असल्यानंतर मग जॉईंटला तडे जातात म्हणून ओले चिटकिलेले एकदम परफेक्ट आणि फिट्ट बसते. त्यामुळे जास्त सुकून देणं, जॉईंटला तरी सुकून देणं जास्त उपयोगाचे नसते. नंतर तडे जातात आणि वरच्या बाजूला धरून उचललं तर गळा उपसून येण्याची शक्यता असते. म्हणून हा जॉईंट अत्यंत काळजीपूर्वक आणि निरीक्षणपूर्वक बघून दोन्ही आतल्या आणि बाहेरच्या बाजूने चिटकून घ्यावा लागतो. तो आपण चिटकलेला आहे. याच्यावर आता आपण डिझाईन पण काढू शकतो. खालच्या बाजूला आपण ओलेपणीच अंगठ्याच्या ठशाची डिझाईन काढलेली आहे. आता वरच्या बाजूला देखील आपण डिझाईन काढण्यासाठी चिखलाची लोळटी लावून घेऊया. गळ्याला पण आता आपण अंगठ्याचे ठसे किंवा दुसऱ्या एखाद्या उपकरणाने, कशाने, चमच्याने डिझाईन काढू शकतो. ती मी उलथणे हातात घेऊन त्यानेच केलेले आहे आणि जे अत्यंत सुरेख दिसत आहे. दोन्ही डिझाईन चांगले दिसत आहेत. आता चांगला शेप आलेला आहे. शेप आलेला आहे. आता आपण याला वर झाकण तयार करण्यासाठी आपण काम करीत आहोत. याचे प्रथम आपण येळणीच्या आकाराचे झाकण तयार करून घेऊन नंतर त्याला चांगलं सुकल्यानंतर पालथी टाकून पाठीमागचा जास्तीचा चिखल जो राहिलेला आहे बुडाचा तो काढून टाकून त्याला गुंडीसारखा किंवा धरण्यासाठी त्याला एक आकार तेवढा ठेवीत आहोत. याच्यावर परफेक्ट बसेल असे झाकण तयार होण्यासाठी याचे पण मेजरमेंट घेणे आवश्यक असते. नाहीतर मग कमी जास्त आकार होईल आणि मग ते त्यावर बसणार. त्या दोघांची मेजरमेंट घेतली. आता आपण हे पूर्ण झालेलं आहे. थोडंसं कमी पडलं ते आता थोडंसं वाढवून घेऊन आपण आता हे चाकावरून बाहेर काढीत आहोत. याला असे झाकण पण केलेले आहे. ते लावायचे राहून गेले होते, ओझे होईल म्हणून मी ठेवले नव्हते. पण पुन्हा लक्षात आले की आणखी त्याचा आकार चांगला दिसू शकेल म्हणून एकदा ते दाखवित आहे. आणि आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि आपणही निश्चित करून बघा अशी सर्व प्रजापतीवंतांना विनंती आहे. पहा, ही पाण्याची पीप अशी झाली आहे. तिसऱ्या दिवशी याचा फोटो काढला आहे. काल याला पट्ट्या बांधल्या होत्या म्हणून ते थोडंसं वेगळं वाटत होतं. आता याला धरून ठेवण्यासाठी कान देखील करण्यात लावलेले आहेत. हे कान लावल्यामुळं
एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी उचलण्यास आता मदत होणार आहे. रामकृष्ण हरी.